नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 2.4 मधील पहिला प्रश्न सोडवणार आहोत, ज्यामध्ये काही वर्ग समीकरणे दिली आहेत। त्या वर्ग समीकरणांची सामान्य रूपाशी तुलना करून आपल्याला A, B, C यांच्या किमती काढायच्या आहेत। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर पहिलं वर्ग समीकरण आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0। तर हे समीकरण अगोदर लिहून घेऊयात। x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0। तर हे जे समीकरण आहे त्याला आपल्याला सामान्य रूपासोबत तुलना करायची आहे, म्हणून लिहून घ्यायचं आहे या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू। तर आता यांची तुलना केल्यावर काय लक्षात येतं आहे, a म्हणजे इथे पहिल्या पदाचा सहगुणक, म्हणजे x वर्गाचा सहगुणक इथे नाही, म्हणजे तिथे 1 आहे, म्हणून a बरोबर 1। दुसऱ्या पदाचा सहगुणक म्हणजेच b ची किंमत असते, इथे दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे वजा 7, म्हणून b बरोबर वजा 7। जे आता इथे स्थिर पद आहे ते स्थिर पद म्हणजे c ची किंमत आहे, म्हणून c बरोबर 5। तर अशा पद्धतीने हे आपलं पहिलं वर्ग समीकरण झालेलं आहे। आता दुसरं वर्ग समीकरण जे आहे 2m वर्ग बरोबर 5m वजा 5। तर हे समीकरण अगोदर लिहून घेऊयात। 2m वर्ग बरोबर 5m वजा 5। तर आता इथे पहा, हे समीकरण अगोदर आपल्याला सामान्य रूपात लिहून घ्यावं लागेल, कारण की उजव्या बाजूला जी पदं आहेत ती सर्व आपल्याला डाव्या बाजूला घेऊन यावी लागतील। म्हणून या समीकरणाला सामान्य रूपात लिहू। त्यासाठी काय करायचं आहे, उजव्या बाजूला जी दोन्ही पदं आहेत ती आपण डावीकडे घेऊन येऊयात आणि त्यामुळे त्यांची चिन्ह विरुद्ध होतील। तर म्हणजे अधिक 5m चे होतील वजा 5m आणि वजा 5 चे होतील अधिक 5, म्हणून 2m वर्ग वजा 5m अधिक 5 बरोबर 0। तर आता हे आपल्याला सामान्य रूपाचं समीकरण मिळालेलं आहे। या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू। तर पहा, पहिल्या पदाचा सहगुणक आहे 2, म्हणून a बरोबर 2। दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे वजा 5, म्हणून b बरोबर वजा 5 आणि तिसरं स्थिर पद आहे 5, म्हणून c बरोबर 5। आता तिसरा प्रश्न y वर्ग बरोबर 7y। तर उत्तरामध्ये हे समीकरण अगोदर जसंच्या तसं लिहून घेऊयात। y वर्ग बरोबर 7y। आता ह्या समीकरणाला देखील आपण सामान्य रूपात लिहून घ्यायचं आहे। तर हे जे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 7y आहेत ते आपण डावीकडे घेऊन येऊयात, म्हणजे ते वजा 7y होतील, म्हणून y वर्ग वजा 7y बरोबर 0। आता ह्या समीकरणाची आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू। तुलना करताना आपल्या लक्षात येईल की इथे स्थिर पद नाही आहे, पण जी दोन पदं आहेत त्यांचं अगोदर लिहून घेऊयात। तर पहिल्या पदाचा सहगुणक आहे इथे 1, म्हणून a बरोबर 1। दुसऱ्या पदाचा सहगुणक आहे वजा 7, म्हणून b बरोबर वजा 7 आणि स्थिर पद नाही म्हणजे काय, 0, म्हणून c बरोबर 0। तर अशा पद्धतीने हा आपला प्रश्न सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा। आता तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न देत आहे, त्याच्या a, b, c च्या किमती तुम्ही कमेंट करून मला सांगायचे आहेत। तर वर्ग समीकरण आहे x वर्ग वजा 4x बरोबर वजा 2। तर ह्याच्या a, b, c च्या ज्या किमती येतील त्या कमेंट करून तुम्ही मला सांगायच्या आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।